एवढ्या रात्री एवढी रिस्क घेऊन मला बघायला, मला भेटायला आलात. मला नाही वाटत ही फक्त फ्रेंडशिप आहे. तुम्ही इथे काय करताय? काय झालं? तुम्ही काय करताय इथे? मी ते भाऊजींना काही हवं नको पाहायला आलो होते. मी आहे इथे. इरा इथे असताना ह्यांना कोणाच्या मदतीची अथवा काळजीची गरज नाहीये. तुम्ही एक काम करा, तुम्ही जा बरं, झोपा तुम्ही. आता तू एकटे किती करशील? थकत नाहीस का? दमली असशील ना? एक काम कर, तू थोडा वेळ झोप, मी बसते त्यांच्याकडे. मी लक्षात ठेव. वहिनी, तुम्हाला सांगितलं ना मी आहे म्हणून. मी लक्ष देईन ना त्यांच्याकडे. आणि यांच्या पुढे माझ्या झोपेचं काही नाही. तुम्ही जा बरं, झोपा. अगं ऐक ना, तू झोप ना, मी करते ना. मी आहे की. अगं जा वहिनी तुम्ही. इरा, नका काळजी करू, तुम्ही जा. लागलं तर मदत. हो, मी सांगते, तुम्ही जा. काय होतंय तुम्हाला? त्रास होतोय का? मी पाणी देऊ का तुम्हाला? नाही नाही, नको, गरज नाही. मग मी तुमचे पाय दाबून देते. अहो नाही, नका, असू द्या. तुम्ही कसलं टेन्शन घेऊ नका, मी आहे ना इथे. तुम्ही झोपा बरं, आराम करा आता. हो, मी झोपतो. तुम्हाला जाग कधी आली ना, मला कळलंच नाही. ते मी इथेच बसले होते, पण थोडक्यात डुलकी लागली मला. पण आता नाही झोपणार मी. तुम्ही आराम करा. नाही नाही, तुम्ही झोपा जाऊन. अहो नाही, आता काढली ना मी एक डुलकी, तर टेन्शन नॉट. तुम्ही आराम करा मस्त. तुमच्यासाठी रात्रभर डोळ्यात तेल घालून बसेन मी इथे. झोपा की, आराम करा ना तुम्ही. मला सांगा, कसला विचार करताय का? नाही, मी काय
विचार नाही करत मी, झोपतोच आहे. नुसतं झोपतोय म्हणताय पण झोपत काही नाही. हे बघा, तुम्ही कसलं टेन्शन घेऊ नका बरं, आणि कोणती काळजी करू नका. मी आहे ना, काही लागलं तर मला सांगा. आणि हो, मी आता नाही झोपणार. त्याचंच तर टेन्शन आहे. काय म्हणाला? नाही काही नाही. नाही, तुम्ही आता काहीतरी म्हणालात. नाही. बरं ठीक आहे, झोपा आता. मी तुमचे पाय दाबून देते. तुम्हाला ते घशात जरा हुकवत आहेत. मी पाणी आणते. थांबा. इरा, गरम जरा गरम पाणी आणा. हो हो, आणते लगेच. इरा, तिकडं कपाटाकडे कुठं चाललेत? गरम पाणी हवंय मला. किचन मध्ये जाऊन गरम करून आणा की लवकर. जावा जावा. अहो, ते मला वाटलंच होतं तुम्हाला गरम पाणी लागू शकतं ते, म्हणून मी आधीच केटल कपाटात आणून ठेवली आहे. आणि हो, नीट स्वच्छ धुवून आणली आहे. आणते लगेच. ताई ताई, ऐक ना. अगं ऐक ना माझं. हो ऐका ना, ही मिठाई बघा, सावीसाठी. एवढ्या गोड पोरीचं तोंड गोड व्हायला नको का? कुठे ती? अगं तेच तर सांगते ना, ती ती भाऊजींच्या रूम मध्ये अडकून पडली आहे. अडकून पडली? म्हणजे नेमकं काय झालंय ते सांगा की. अगं अगं मला काहीच करता आलं नाही. ती बिचारी आतच आहे. कशी कशी लपली आहे ग. हिराची नजर ना कधी तिच्यावर पडेल, म्हणून मी ते आले. म्हटलं आपण काहीतरी करायला पाहिजे. नीता, त्या बिचारीच्या आयुष्यात काय आधीच कमी प्रॉब्लेम आहे, तेव्हा हे प्रॉब्लेम काही कमी व्हायचं नाव घेणं. काय करायचं आता? एक मिनिट आहे ताई, आपण एक काम करूया. आपण दोघी भाऊजींच्या रूम मध्ये जाऊया. मी काहीही कारण काढून इराला बाहेर घेऊन येते, तसंच तुम्ही सावीला बाहेर घेऊन पडा. अगं हो, पण ती हिरा बाहेर येईल का? बघा, तेव्हा तिला भाऊजींना चिकटून बसायचं असतं. पण काही झालं ना तरी तिला बाहेर पडायला भाग पाडायलाच पाहिजे. ताई चला. क्या क्या क्या? हॅलो, अख्ख्या कोल्हापूरचा आवरच बसली होय. आत्ताच्या आत्ता 2 मिनिटात रूम मध्ये यायचं. अहो आम्ही ना ते नाश्त्याचं बघत होतो उद्याच्या. जे सकाळी आत्ताच्या आत्ता रूम मध्ये यायचं, कळलं का? अहो काय 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 म्हणतात? यांचा फोन होता. मला म्हणतायत आत्ताच्या आत्ता रूम मध्ये ये. अहो पण
यांचं काय अडलंय ना, मला जाऊन बघावंच लागेल. ठीक आहे, आलेच. अहो काय होतंय? खूप डोकं दुखतंय का तुमचं? मी दाबून देऊ का डोकं? नाही नाही ठीक आहे. मी अहो मी दाबून देते ना, बरं वाटेल तुम्हाला. नाही म्हणलं ना एकदा. तुम्ही पाणी द्या फक्त. बरं. हे घे. दया, हळूहळू सावकाश. एवढा घाम का फुटलाय तुम्हाला? एसी तर चालू आहे. मी जरा टेम्परेचर कमी करते. काय झालं? डोकं दुखते का जास्त? नाही नाही घाम पण किती आलाय. थांबा मी पुस. किती नाही 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 असू द्या. तुम्ही काम करा. तुम्ही एसी बंद करा. म्हणजे एसी वाढवा. वाढवा म्हणजे टेम्परेचर कमी करा. अहो नक्की काय होतंय तुम्हाला? नाही काही नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही झोपा बरं. तुमची झोप झाली ना की बरं वाटेल तुम्हाला. हो मी झोपतो. हॅलो. हॅलो. अरे अजून किती वेळ? अगं मी पण सावीचीच वाट बघायला लागलोय. ती गेल्या खिडकीतनं आत हिरोला भेटायला. बाहेर यायचं काय एक पण चिन्ह दिसत नाही झाली तिचं. वा, कसला पिक्चर सारखं आहे एकदम. रात्रीची वेळ, दोघं एकाच खोलीत, रोमॅन्स वाला सीन. बॉलिवूड रायटर काय डोक्यावर पडलंस काय जरा? इथं परिस्थिती काय, तू बोलालीस काय? एकतर माझी इथं हालत टाईट झालं आणि तुला रोमॅन्स सुचायला लागलाय होय बाई. तुला सांगतो रे मी, सावी तर कुणाला गवळीकडे डायरेक्ट जेलात जाईल. ते मुजुलदार ऐकायचे सुद्धा नाहीत आपलं. म्हणतील की फुलच करायला आले आहे बया. त्यात ती धैर्याची आई बोलायला लागली की त्याच्या तिचं डोकंच वाढतात माझ्या. नाही 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 सावी, तिला दिसत नको दिसायला. ए परात, असलं काय होत नाही रे, सोड तू. हे सोड काय सोड. ती काय बागेत गेले होय? मुजुमदारांच्या घरात गेले का ती? मुजुमदारांनी तिला पकडलं तर तिला काय आहेर देऊन सोडणार आहे? तू घरी लई त्रास देतील का तिला? ए बी पॉझिटिव्ह. हा ए बी सी डी सगळं पॉझिटिव्ह. आता पॉझिटिव्ह राहण्याच आपल्या हातात आहे. पॉझिटिव्ह अलिश बेल. आपली सावी एकदा का मुजुमदारांच्या गुहेतनं बाहेर येतात म्हणजे झालं. पॉझिटिव्ह. फोन ठेवतो तुम्ही. हा बाय. अलिश बेल. काय झालं? त्रास होतोय का खूप तुम्हाला? तुम्ही झोपा बरं. तुम्ही झोपा म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. हळूहळू सावकाश झोपा आता.
काय झालं, झोप येत नाहीये का तुम्हाला? खूप त्रास होत असेल ना? मी ना एक काम करते, मी तुमच्यासाठी छान अंगाई गाते. हा, काय अंगाई? गाते हो, म्हणजे तुम्हाला छान झोप लागेल. अहो हे असंच जर करत राहिलं ना तर लागणारी झोप पण लागायची नाही. सॉरी. अहो पण तुम्ही अंगाई ऐका तरी, खरंच झोप लागेल तुम्हाला छान. कसला तरी आवाज आला ना? थांबा, मी बघते. आला असेल कसला तरी आवाज. मला वाटतं ना उंदीर असेल, उंदीर. सॉरी सॉरी सॉरी. हो, मला खूप भीती वाटते उंदराची. तो उंदीर एवढा वेळ नाही थांबायचा, म्हणजे आता हात सोडला तरी चालेल. गेला नसणार तो, इथंच कुठेतरी लपलेला असणार. मी त्याला हुसकावून काढते. हा, म्हणजे कसं रात्रभर त्रास द्यायचा नाही तर आपल्याला. थांबा, आलेच मी. शू शू शू. इरा, अहो इथे येऊन बसा की माझ्याजवळ. पण उंदीर, नाही नाही, तुम्ही इथं बसा की. तो जाईल की, तो उंदीर त्याचा. आणि काय ना, त्याला हुसकवायच्या नादात जर
कशाला धक्का लागला आणि आवाज झाला तर घरातले बाकीचे लोक पण उठतील ना. तसंही तुम्हाला भीती वाटते ना उंदराची? भीती वाटते. हा. अहो ऐका, मी 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 आहे मी. हळू ऐक, सावकाश सावकाश. हा या साईडला, या साईड, इथे इथे. हा असा सावकाश. हा बसा. थांबा थांबा थांबा. हा काही काही हवं होतं का तुम्हाला? हा काही हवंय तुम्हाला? पाय दाब की जरा, पाय जाम दुखत आहेत. दाबते मी ना, ते जरा किचन. जरा बिरा सगळं उद्या, आत्ता का नाही पाय दाब जरा माझे. पाय दाबल्यानंतर का नाही पुण्य मिळतं, आणि पुन्हा मिळाल्यावर पुढच्या जन्मी नवरा म्हणून मीच तुला मिळाल. नकोय का तुला नवरा म्हणून मी? नकोच आहात. पुढच्याच काय तर याही जन्मी नकोच आहात. हवे ए हव्या. मग त्यासाठी पुण्य कमवावं लागेल का नाही? पाय चेप त्यासाठी दाबच. मी चेपून देते ना, ते किचन मध्ये सगळं उघडं ठेवलं तेवढं जास्त आणखी करू कळ ना, जास्त आणखी करू नकोस तू. तुला सांगतोय, जेवढं सांगितलं तेवढं कर. बघा नाटक करू नका. सांगितलं पाय दाबतं, पाय दाबायचे. नवऱ्याचं सोडलं किचनचं पडलंय, उघडं बिगडं पडलं मला सांगायचं. पाय दाब चल. पाहिजे नाही तर हाणीन तू. पाहिजे सावीला इथून बाहेर काढलंच पाहिजे. अजून जरा जरी ती इथं थांबली तर ती इराला दिसू शकते. मग काय सगळे तमाशेच होतील. आईला समजलं तर नाही नाही, सावीचा पुन्हा इन्सल्ट झालेला मला चालणार नाही. माझ्यासाठी इथं आली ती, तिचा असा इन्सल्ट होऊ नाही देणार मी. मी तिच्या वाट्याला हे असलं काही येऊ देणार नाही. काय झालं? का उठताय तुम्ही? मला सांगा ना, काय पाहिजे तुम्हाला? मला सांगा, मी आणून देते लगेच. वॉशरूमला जायचंय मला. बरं, मी मदत करते तुम्हाला. चला. हळू. हळू. आता मी वॉशरूमला गेलो म्हणजे तुम्ही जायला मोकळ्या. म्हणजे मी कुठे जाऊ? नाही म्हणजे तुम्हालाही आराम करता येईल ना, म्हणून म्हटलं. नाही, मी थांबे इथेच. मी तुम्हाला सोडून कुठेच नाही जाणार. हळू जरा, हळू. काय झालं? मला लागलं का? पाय दुखतोय का? मी तर नीट धरलेलं पण तुम्हाला. हा पाय जरा
इथे दुखतंय का? नाही काय नाही, ठीक आहे. सावकाशा हळू हळू करा, मी म्हणाले ना तुम्हाला हळू. मी घाबरू नकोस, शांत हो. इथून बाहेर कसं पडू मी? सांगते काय झालं. ताईंनी मला मेसेज करून तुझ्या मदतीला पाठवलंय. ते भाऊजीने ना त्यांना अर्जंटच बोलून घेतलं बघ. बरं हे घे पेढा खा. घे खा. सावी, आतापर्यंत तुझ्या आणि भाऊजींमध्ये वैर होतं की नाही, आणि आता पहिल्यांदाच तू त्यांची फ्रेंड म्हणून या घरात आली, म्हणून हा पेढा खा. खा की. मी पण काय बोलत बसली. मीरा बाहेर आली ना तर आपले जायचे बांधे व्हायचे. चल चल चल. हळू सावकाश जरा, हळू हळू चाला ना. हे घे. सावी बाहेर गेली असेल का नाही? या मोठ्या प्रॉब्लेम समोरून तर निसटलीच, बाहेर पण पडेलच. तेवढी हुशार आहे ती. तू वाजले किती? आता यावेळेला इथे काय करतेस? मी ते हो आहे ते काय ताईंनी किचन आवरलं का ते बघायला आले होते. दिसत नाही वाटतं मला. आवरलं असेल बहुतेक. आई तुम्ही का अजून झोपलं नाही? नाही म्हणजे झोप लागत नाहीये का? कशी लागणार झोप? त्या भाऊराव नाईकनं माझ्या डोक्याचं पार खोबरं करून टाकलंय. स्वतःच्या स्वार्थापोटी त्याने कुस्तीचे सामने भरवले, माझ्या मुलाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. बघतेस ना धैर्याची काय हालत आहे ती. या सगळ्याचा विचार जरी केला ना तर डोक्यात तिडीक जाते माझ्या. धैर्याने शब्द टाकले म्हणून गप्प बसले. आणि मला माहिती आहे हे सगळं त्या भाऊराव नाईकमुळेच घडलंय. बदला तर मी घेणारच आहे. जाम खुश असतील नाही का आत्ता ते? नाही त्यांना लवकरात लवकर रडवलं ना तर नावाची दामिनी मुजुमदार नाही. माझं ना डोकं फुटायची वेळ आली. माझ्यासाठी जरा गरम गरम कॉफी कर जा. कॉफी? देशील ना? मग आता इथे उभी राहून कॉफी बनणार आहे का? नाही. जा अगं जा. तुम्ही झोपा आता, मी इथेच आहे. हा. हळू.
बाहेर पडलात का? नाही, अजून हॉलमध्ये अडकली. तुमच्या आई आहेत समोर, त्यामुळे जाता येत नाहीये. आई आत्ता हॉलमध्ये काय करते? आईला सावी दिसली तर संपलं सगळं. नाही 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 नाही. आओ, काय झालं? तुम्हाला पुन्हा वॉशरूमला जायचंय का? नाही, वॉशरूमला नाही. ते जरा पाय भरून आलेत ना, मोकळे करायला बाहेर निघालोय. काही गरज नाहीये जायची. अहो, तुम्ही आत्ताच धडपडलेत ना, आणि वाजले बघा किती. झोपा बरं, जा तुम्ही झोपा. देवी आई, चुकून सुद्धा ना आईची नजर सावीवर पडायला नको, म्हणजे झालं.